चला पहा बेटा, प्रॉब्लेम सेट मधला चौथा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. प्रॉब्लेम सेट मधला कोणता बेटा? चौथा. चौथ्यातला पहिला सांगा काय? 4 2 बोला चला 3 कसं करायचं सांगा? क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 7 minus 2 into 3 सांगा 728. दिले किती कोणी? 28 मधून 2 6 गेले पुढे ट्रान्सफर घ्यायचं 4 to 3 7 is equal to dash. Next, 5 minus 3 minus 2 1. Can I cross multiply? 5 into 1 minus सांगा minus 3 into minus 2 5 ला 5 minus ला minus minus into minus 3 एक 3 3 दोन्ही 6 5 मधून 6 गेले किती उरलं? आन्सर द्यायचं 5 minus 3 minus 2 is equal to बेटा minus 8. Next 3 1 minus 1 4 सांगा 4 into 3 minus 1 into minus 1 minus into minus काय ते सांगा 1 7 ने किती बेटा 8 12 सॉरी 12 ने किती बेटा 13 4 के 4 4 2 8 4 2 12 12 ने किती बेटा 13 और 3 1 minus 1 4 बरोबर किती बेटा 13. नेक्स्ट किती त्याच्यात किती का 4 झालं का? प्रॉब्लेम सेट मधला पाचवा आणि पाचव्याचा पहिला काय बघा 6x minus 3y is equal to minus 8. पुन्हा काय म्हणतात सांगा 3x plus 5y minus 8 is equal to बेटा 0. आता पहिल्यांदा मला सांगा आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये घ्यावं लागेल? ax plus dy plus c. पहा त्याला नंबर 1 त्याला नंबर 2 सांगा एक्सप्रेसिव इक्वेशन 3 कोणत्या फॉर्म मध्ये? ax dy equal to c. ठीक आहे. पहिला काय करेक्ट आहे 6x minus 3y बरोबर minus 10. तर काही बदल करायची गरज आहे का? नाही. खालच्यात करावं लागेल 3x plus 5y इकडला minus 8 तिकडे जाऊन काय होतं बेटा plus 8. त्याला किती नंबर देऊ? 3. त्याच्यात काही बदल केला होता? नाही. ऍज इट इज फॉलो. आता याला पुन्हा कंपॅरिझन करायचं शिकला मी तुम्हाला. ax a1x plus b1y plus is equal to c 1 और दूसरा a2x b2y is equal to c2. comparing सांगा these equations सांगा comparing these equations कोणती equations 1 and 3 b third सांगा बेटा b third सांगा a1x b1y is equal to c1 and a2x b2y बरोबर c2. लास्टला काय लिहायचं? रेस्पेक्टिव्हली. काय लिहायचं? रेस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे रेस्पेक्टिव्हली. आता बाळांनो मला सांगा कंपॅरिझन केलं ना आपण फुल कंपॅरिझन. आता बघ हा जो इक्वेशन आहे याच्यासोबत कंपेअर करायचं काय का बघा सर खाली बघा याचे कोएफिशिएंट काय होते ये वाला आहे आणि तो कोण आहे 6 आहे.
A1 ची व्हॅल्यू काय सांगा 6. ओके आता इथं सांगा B1 किती आहे सांगा -3. आता C1 किती आहे सांगा -10. कॅन्सल कुणाला आता याला करावं लागेल कंपॅरिझन याला म्हणजे कुणाला हटायला याला कंपॅरिझन करावं लागेल याच्यासोबत. आता बघा मला सांगा इथं काय आहे सांगा A2 किती आहे बेटा 3. इथं B2 किती आहे सांगा 5. इथं C2 किती आहे सांगा 8. कुणाच्या व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला A1 B1 C1. ठीक आहे टोटल झालं म्हणजे झालं. अभी तो बाकी है बहुत कुछ बाकी है. ठीक आहे आता पुढे बघा आपल्याला फॉर्म्युला ठेवावा लागेल पहिल्यांदा बरोबर आहे बेटा डिटर्मिनंट्स काढावं लागेल. डी बरोबर फॉर्म्युला सांगा A1 A2 B1 B2. काय केलं सांगा A1 A2 B1 B2. तर A1 A2 बघायचं किती आहे 6 हे 3. B1 किती आहे बेटा -3. B2 किती आहे बेटा 5 आहे का नाही आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा काय ते 6 गुणिले 5 मायनस त्याचा ह्याला करा 3 गुणिले -3 येथे काय येणार आहे येतं सांगा मग 6 पंचन 30 मायनस इंटू मायनस बेटा प्लस 9 म्हणजे एकूण किती आलं 39. किती आलं 39. D ची व्हॅल्यू काय आहे सांगा कॅन्सल. आता काय करायचं D ऑफ X सांगा C1 C2 C1 C2 B1 C1 C2 B1 B2 C1 C2 का -6 8. B1 किती आहे बेटा -3. B2 किती आहे 5. करा क्रॉस मल्टिप्लाय याचा याला करा सर 5 गुणिले -10 मायनस 8 गुणिले -3 5 आहे मायनस इंटू मायनस मग सांगा -50 प्लस 24 काय येतात -26. किती येते मायनस D ऑफ X किती आला सांगा -26. किती आला बेटा -26 पुढचं सांगा D ऑफ Y. D ऑफ Y चं काय मग A1 A2 C1 C2 A1 A2 C1 C2 A1 A2 बघा इथं आहे वेगळा दाखवा इथं A1 किती 6 A2 किती 3 C1 किती -10 आणि C2 किती बेटा 8. सेम क्रॉस मल्टिप्लाय करायला सेम वरच्या साईडला याचं करा सांगा क्रॉस मल्टिप्लाय करा 6 गुणिले 8 मायनस 3 गुणिले -10 45 60 48 मायनस मायनस प्लस त्याला 78 48 30 किती येते 78. मग D ऑफ Y किती आलं सांगा 78. आता वापरावं लागेल बाय डॅश डॅश रूल बाय विसरून बेटा बाय त्यामुळे रूल X is equal to D of X divided by D. So D of X किती काढला बघा याचा D of X बघा इथे काढला किती आहे बेटा -26 आहे. व्हेरी गुड. D किती आहे बघा D 13 1 13 13 गुणी 26 13 को 39. X ची व्हॅल्यू पाहिली -2/3. X किती आला बेटा -2/3. Y सांगा D of Y divided by D 78 divided by किती जाते 2/1 म्हणजे काय ते 2
वाय बरोबर किती आलं बेटा? झालं उत्तर नाही. लिहावं लागेल एक वाक्य. काय लिहायचं वाक्य सांगा. हा बरोबर आहे. आन्सर x इक्वल टू -2/3 and y इक्वल टू 2 is the solution of given simultaneous equation. मला वाटत नाही तेवढा अवघड आहे का? फक्त प्रॅक्टिस पाहिजे बरं का. कंटिन्यू प्रॅक्टिस पाहिजे. टाइमपास मध्ये केलं तरी येणार नाही बघा. पुन्हा प्रॅक्टिस पाहिजे. बघा एकदा लवकर फास्ट बघा. बघा बघा व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यात कोणता प्रॉब्लेम आणखी एक बघा. कोणता आहे आता कसं कोणतं होतं? चला दुसरा बघा. 4m -2n is equal to -4. नंबर 1 देतो. 4m प्लस 3n बरोबर 16. याला देतो नंबर 2. सेम काय सेम? कंपेअर विथ सेम. कंपेअरिंग आता हे फॉर्म मध्ये आहेत का? आहेत का? कुणासोबत कंपेअर करावं लागेल? a1x b1y is equal to c1. a2x plus b2y is equal to c2. सांगा comparing these equations 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. लास्टला रेस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. आता इथे बघायची तर गरज आहे का तुम्हाला? नाही. चला हा a1 a2 b1 b2 c1 c2 असं लिहा. जरा तुम्हाला लिहायला व्यवस्थित जाईल, कळायला व्यवस्थित जाईल. चला a1 सांगा किती आहे बेटा? 4. a2 किती आहे बेटा? 4 आहे. b1 सांगा -2. हे किती आहे बेटा? +3. c1 किती आहे? -4. c2 किती आहे बेटा? 16. आला झालंच की आता. चला सांगा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? d of d is equal to आपण एका लाईन मध्ये सगळं कंप्लीट करू आपण. a1 a2 b1 b2 a1 सांगा बेटा 4 4 -2 सॉरी +3 करा क्रॉस मल्टीप्लाय 4 गुणिले 3 माइनस 2 सॉरी 4 गुणिले -2 सांगा 4 × 4 4 त्रिकोण 12 माइनस माइनस प्लस 4 × 4 7 दूनी 8 इतना बेटा 20. मग मला सांगा d ची व्हॅल्यू काय आहे सांगा. 20. ओके. चला d ऑफ x सांगा. c1 c2 c1 c2 c1 c2 सांगा -4 ए -4 16 ये -4 हे 16 -2 3 करा क्रॉस मल्टीप्लाय त्याचं याला -4 × 3 -16 × -2 -12 माइनस इंटू माइनस बेटा प्लस 16 × 16 16 32 32 मधून 12 गेले किती उरले सांगा 20. मग मला सांगा d ऑफ x ची व्हॅल्यू किती आली सांगा 20. आता कोण आहे d ऑफ y सांगा d ऑफ y चे a1 a2
A1 A2 C1 C2 काय केला सांगा काढू शकता A1 सांगा 4 4 C1 -4 तर क्रॉस मल्टीप्लाय करा 4 गुणिले 16 मायनस 4 गुणिले -4 16 × 16 16 45 16 ते मायनस मायनस बेटा प्लस ते 16 4 गुणिले 4 काय ते 16 किती झाले एकूण 80 मग डी ऑफ वाय किती त्याला सांगा झालं उत्तर नाही ना अजून ते काढायचंय आता काय करायचं सांगा व्हेरी गुड बाय सांगा x is equal to d of x divided by d of x किती बघा रे d किती बघा त्याला 8 सांगा y is equal to d of y divided by d d of y किती आहे बघा y गेले 20 त्याला काय करायला लागतं का म्हणजे तुम्ही काय करायला लागतं सांगा 4 चौक 4 म्हणजे y मग किती सांगा 4 झालं उत्तर सांगा सांगा आन्सर x is equal to 1 and y is equal to 4 is the solution of given simultaneous equation. देखना होगा बेटा जरूर करनी पड़ेगी चालू आहे की आलं नाही तर मला तर माझ्या असेल तर अच्छा आहे का मोबाईल ये पास क्लिक कॉल करा काय करायला काय मोबाईल आज करायला लाट जाऊ जरा येतो नाही येतो नव्हतं चाल काय करा ती पाठवू ती वाजता क्लास सांगितलं क्लास तुला माहिती का मला अटक करणार काय तर असं आहे का लास्ट एक घेऊ बाकीचा आपण उद्या घेऊ का उद्याच आहे उद्या जास्त घेऊ चला आताचे कंप्लीट करता काय पूर्ण सर आताचे कंप्लीट करा